किसान कर्ज और बिजली बिल माफी विषय पर पत्रकार परिषद ली गई। इस दौरान विधायक मुनगंटीवार ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी, देखते हैं इस खबर में। किसानों के कर्ज और बिजली बिल माफी विषय पर पत्रकार परिषद ली गई और इस पत्रकार परिषद में कर्ज और बिजली बिल माफी से किसान आर्थिक संकट से बाहर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर किसान कर्ज मुक्ति योजना से 56 लाख किसानों को 37,000 करोड़ का लाभ, राज्य के किसानों की 48,000 करोड़ की बिजली बिल बकाया भी माफ, इन मुद्दों को रखा गया। इस संदर्भ में विधायक सुधीर मुनगंटीवार ने विस्तार पूर्वक जानकारी दी। महाराष्ट्र शासनाने साधारणतः शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करत 56 लक्ष शेतकऱ्यांची 36,585 कोटीची कर्जमाफी केली। यासोबतच 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिल मोफत आहेच, पण 2024च्या अगोदर जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थकबाकी आहे अशी 48,000 कोटीची वीज बिलाची माफी सरकारने दिलेली आहे। शेतकरी शेतीचा व्यवसाय हा फायद्याचा व्हावा यासाठी त्याला मदतीची आवश्यकता होती आणि यामध्ये 2 लाख रुपयापेक्षाही कर्ज असेल तर मागच्या उद्धवजींच्या नेतृत्वात सरकारने ओटीएस केलं नव्हतं। आता मात्र सरकारने वन टाइम सेटलमेंट मध्ये 2 लाख रुपयाच्या वरचे पैसे शेतकऱ्यांनी जर बँकेत भरले तर त्याच्या खात्यामध्ये सुद्धा 2 लाख रुपये टाकण्याचा निर्णय केला आहे। यासोबतच मागच्या कर्जमाफीमध्ये 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान राशी ज्याच्या खात्यात होती त्यालाही आता याही कर्जमाफीमध्ये फायदा देण्याचा निर्णय केला आहे आणि त्याची कर्जमाफी करताना जुनी अट रद्द करण्यात आलेली आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।